काय घेतलं हो कॅटलीमध्ये? पाणी. पाणी घेतलं ना. हा चला आता- ए गोलू चला आपल्याला जायचं. हा आता आम्ही चाललो घरी. 2-3 तास झाले आम्ही तर शेतामध्ये होतो. इथून निघाच वाटेनं झालं होतं, पण भाऊल म्हणलं चला घरी आता. ते काय कॅटलीमध्ये पाणी घेतलंय. फिल्टरचं पाणी जमत नाही म्हणून ते कॅटलीमध्ये विहिरीचं पाणी घेतलंय. अरे तुम्ही चला ना रे पोरो. ना मग गोलू चला चला लवकर. रे ए गोलू. काय राहायचं तुम्हाला राहा. चला मग ते जा वाटेनं झालं ना, त्यामुळं थांबायला लागली शेतात. चला 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 चला. ते जोडी गेली समोर. शेताला पाण्याची खूप गरज आहे बरं सध्या. हो हे झाडं वाळलेत का? हम्म. हे कसे झाडं वाळले? डवऱ्यानं हा डवरं. हा डवरं टाकलं होतं ना का मग मग? करमलं का नाही इथं? कसं वाटलं वातावरण? छान आहे ना. पुढच्या वेळेस यायचं का नाही मग इथं? यायचं का? आताच निघून नाही लागले. पुढच्या वेळेचं काय हा हा फुलं टाइम आली वातावरण. मस्त फुलं लावा मग येतो. मस्त बगीचा बनवला यार इकडे काढली झाडं पावसा पाण्यामुळे आहे ना. गुलाबाचे फुलं होते ना त्यावेळेस बोलवलं नाही, पण ते लगे एकलंच हुकलं. मार्केट चांगलं राहतं फुलाची इथं. रिसोर्टला देता का मार्केट तुम्ही? हो का बरोबर. $1 लाख 1.5 लाख रुपये एरी होतात, तर फुलाची एरी तेवढ्याच्यात पूर्ण याच्यात माल होत नाही. हा नाही बरोबर आहे. एवढे पैसे कोण द्यायला आपल्याला? पण हे बाकीचं पिकाचं आहे ना, मरमर केल्यापेक्षा ते फुलाचं बरं आहे ना मग तुमचं. आता समजा एक वांग्याचं कॅरेट, हा वांग्याचं कॅरेट जातं 200 रुपयाला. हो हा. 15 किलो वांगे बसतात त्याच्यात. बरोबर आहे. त्याला तोडायची मेहनत हो झालं. दुसरी गोष्ट त्याला तोडायची मेहनत, त्याला रात्रभर ठेवायची मेहनत. हम्म. त्यानंतर